गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणे ही काळाची गरज. मुख्याधिकारी सतीश गावंडे यांचे प्रतिपादन. समीना अलीच्या मुख्याधिकारी यांच्या दालनात जाहीर सत्कार. तेलारा शहरातील समीना निसार अली हिची आयुष मंत्रालय अंतर्गत निवड होणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालय येथे अधीक्षक म्हणून निवड झाल्याने ती मुस्लिम मुलीमधील विद्यार्थिनीमधील ही मुलगी प्रथम ठरल्याने तिच्या या यशाचे कुठेतरी कौतुक झाले पाहिजे. या दूरदृष्टीने समीना अली हिचे मुख्याधिकारी सतीश गावंडे यांनी त्यांच्या दालनात सर्व कर्मचाऱ्यांच्या समक्ष शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन आणि मिठाई देऊन स्वागत केले व तिच्या जिद्द चिकाटीचे स्वागत केले. पुढे बोलताना मुख्याधिकारी सतीश गावंडे म्हणाले की एवढ्यावरच न थांबता अजून अभ्यास करून मोठे उद्दिष्ट व ध्येय गाठावे आणि वाचन हे करत राहावे, कारण जीवनात वाचनाची गोडी असेल आपण प्रत्येक ध्येय यशस्वी गाठू शकतो आणि आपले स्वप्न पूर्ण करू शकतो. त्यामुळे त्याचा फायदा हा आपल्या कुटुंबासह समाजाचा पर्याय देशाचा सुद्धा होत असतो. तरी प्रत्येक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड निर्माण करून आपले यशस्वी व्हावे, असे त्यांनी प्रतिपादन केले. यावेळी ते भावनिक होऊन म्हणाले की मी सुद्धा अत्यंत गरीब परिवारातील असून मी सुद्धा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत या पदावर पोहोचलेलो आहो. त्यामुळे मला सुद्धा प्रत्येक गरीब वंचित कुटुंबाची जवळून माहिती असून मी सुद्धा त्यातीलच एक आहे. त्यामुळे गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांनी आपल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी शिक्षण हेच एक मोठे साधन आहे आणि ते घेतल्याशिवाय आपण आपले लक्ष्य गाठू शकत नाही. यावेळी प्राचार्य योगेश कोरपे सर यांनी सुद्धा समीना अलीचा परिचय करून दिला. ती कशा पद्धतीने कुल परिस्थितीतून शिकून पुढे गेली यावर त्यांनी प्रकाश टाकला, तर सचिन पोहरकर यांनी सुद्धा प्रकाश टाकला. यावेळी नगर परिषदमधील सर्व अधिकारी कर्मचारी तसेच तिचे मार्गदर्शक प्राध्यापक योगेश कोरपे सर, पत्रकार पंकज भाटसाकडे, नागपूर डिफेन्स विभाग येथे कार्यरत सचिन पोहरकर, समीर अली सह आदी उपस्थित होते. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.